सो हॅलो फॅम, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर कसे आहात तुम्ही सगळे? तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल. आज संडे आहे आणि सध्या वाजले सकाळचे 10. तर आजचा ब्लॉग श्री गणेश भक्तांसाठी खूपच खास असणार आहे, कारण की आज मी चाललो आहे पेनला, जिथे असंख्य अशा प्रमाणात विविध प्रकारच्या मूर्त्या घडवल्या जातात. तर आपण या ब्लॉगमध्ये हेच बघणार आहे की मूर्त्या कशाने आणि कशी घडवतात. ह्या मूर्त्या भारतातच नाही तर भारताच्या बाहेरही पोचवण्यात येतात. तर त्या कशा पोचवतात आणि कशामधून हे पण आज आपण बघणार आहोत. चला निघूया आता. इथून मला 2 तास तर लागेल. मी बाईकवरून जातो मित्रासोबत. तर निघूया इथून. तर मी आता पोहोचलो ठाण्यामध्ये आणि माझ्यासोबत प्रतीक आहे, माझा स्कूल फ्रेंड, बेस्ट फ्रेंड बोलू शकता. तर हा 20 ते 25 ब्लॉग झाले त्यानंतर आला आहे ब्लॉगमध्ये. कोई बात नाही, देर आहे दुरुस्त आहे. तर इथून आम्हाला लागेल कमीत कमी 1.5 तास लागेल. 1.5 तास लागेल इथून पोचायला. तर निघूया आता. नशीब आज पाऊस नाही तर जाऊ आरामामध्ये. तर आता आम्ही इतक्या प्रवासानंतर पोहोचले हमरापूरमध्ये, जे पेनमध्ये आहे. आणि आजचा प्रवास खरंच खूप छान होता. ॲक्च्युली बाईक राईडच झाली ती एक. क्लायमेट पण खूप छान होतं आजचं. सो आता ॲक्च्युली इथे कसं आहे की विविध ठिकाणी गणपती बनवल्या जातात मूर्त्या. तर आपण आता सगळीकडच्या मूर्त्या बघूया आणि कसे बनवतात वगैरे ते पण बघूया आणि त्याचे शूट करूया. तर मागे बघू शकता, मागे इथे हे 35 वर्ष जुनं आहे गणपतीचं. तर आता तिकडे चालू आहे काम. तर त्यासोबत आपण बाकीचे पण शूट करूया. तर निघूया, बघूया इथे काय काय आहे. तर आम्ही इथे येऊन 1 तास तर झाला असेल. आणि आतमध्ये येताच हे गाव इतकं सुंदर वाटलेलं ना की आम्ही इथे फिरतोय, जरा इथे निसर्गाची जरा मजा घेतोय. बघायला तिथे तलाव, शेती वगैरे इतकं छान छान आहे की खूप छान वाटते. सिरियसली वातावरण पण आज इतकं छान आहे ना. इथे शेती आणि मासेमारी करतात, बघू शकता तुम्ही, जाळे वगैरे टाकून. तर आज नवीन नवीन काय काय बघायला भेटलं, खूप काही गोष्टी. आणि बघायला गेलं तर पूर्ण गावामध्ये इथे मूर्त्या बनवल्या जातात. ह्याला काय बोलतात दादा? हे पॅच मारतो. काय आहे? कात्याने पॅच मारतोय. हे मजबूती मिळत. अच्छा. आणि कशाने बनवले जातात? तुम्ही ते मिक्स केलं ते काय होतं? पीओपी. तर किती टाइम लागत असेल हे बनायला? मला 15-20 मिनिटं जातात. 15-20 मिनिट आपल्याला होत आहे ना. अच्छा, होत आहे. नंतर तुम्हाला 10-15 मिनिटं. तर इथे असे साचा आहे. काय करणार? आतमध्ये ठेवणार हे आता ठेवणार. याच्यानंतर जॉईंट याच्यात उठून पाणी घालवायचे आणि टाकायचं. डायचं पण काम मीच करतो. सर्व डाळ आहेत ना काढले.
उजवा हात, डावा हात. किती टाइम लागतो? हा किती टाइम लागतो पूर्ण? टाईम बोलला तर 5 मिनिटात पण मी मूर्ती काढू शकतो. अशी सुरी मारायला लागतं म्हणजे लेवल येतं. हा असं उलट सुद्धा बसत नाही म्हणते. हे असं साचे घ्यायचं पाडायचं. डाय पण मी टाकलेली आहे. पूर्ण मूर्ती तयार व्हायला किती टाइम लागते? म्हणजे पेंटिंग. हां, पूर्ण पेंटिंगपर्यंत पूर्ण एक मूर्ती आपण बघायला गेलं तर 10 दिवस. 10 दिवस. ते आता साच्यामधून काढले. तुम्ही जॉईनिंग करता ना ते हात वगैरे? दिगंबर. किती वर्ष झालं तुम्ही करताय? 7 वर्ष. 7 वर्ष झालं. तर इथे अशा खूप सुंदर पद्धतीने बाप्पांच्या मूर्त्यांना हातांनी कलर दिला जातो. आणि हे काम करत असताना यांना किती आनंद होतो हे तुम्ही यांच्या चेहऱ्याकडे बघूनच समजून जाऊ शकता. जगाचा तारणहार तू, या विश्वाचा पालनहार तू, मोदक प्रिय तू, मंगलदाता, भक्तांची कामना पुरविता, महाद्वार या नगरीचा तू, महाद्वार या इतक्या सुंदर मूर्त्या बघून मन अगदी भारावून गेलं होतं. दैवत मुचा विनायका, हे गजानन, हे गजानन.
हे सुख करता तू दुःख हरता बाप्पा विनायका, हे गजवंदन पार्वती नंदन बाप्पा विनायका, सर्वजनाचे प्रिय दैवत बाप्पा विनायका, महाद्वार या नगरीचा तू राजा विनायका, राजा विनायका तू राजा विनायका, राजा विनायका तू राजा विनायका, हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन, तू आधीश्वर तू परमेश्वर. मूर्त्या बनवल्यानंतर त्याचे ट्रक भरून घेऊन जातात मूर्त्या. तर आताच आम्ही जस्ट गावामधून बाहेर आलोय आणि थांबलो इथे थोड्या वेळासाठी, कारण की तुम्ही बघू शकता इथलं वातावरण इतकं छान आहे ना की असं मन पण नाही करते इथून जावं आता घरी. खूप आणि एकदम शांतता, फक्त पक्ष्यांचा वगैरे आवाज आहे. तर इथे गावामध्ये तुम्ही जसं आतमध्ये जावाल तसं स्टार्टिंगपासूनच तुम्हाला मूर्त्या चालू दिसतील आणि प्रत्येक घरोघरी इथे मूर्त्या बनवल्या जातात आणि खूप इतक्या जास्त मूर्त्या होत्या ना, खरंच असं वाटलं एक संगती कितीतरी गणपतींचे दर्शन घ्यायला भेटलं आम्हाला. तर तुम्ही बघाल तर इथलं वातावरण पण एकदम शांत आहे. आता तुम्ही मूर्तीसाठी तर यालच मूर्त्या घ्यायला, पण तुम्ही असं नॉर्मली जरी आलात ना तरी खूप छान वाटेल तुम्हाला इथे. फर्स्टली तर ह्या ब्लॉगमध्ये इतकं चांगलं वाटलं ना मला खरंच, की इतकं वातावरण छान, परत ना इतक्या सगळ्या मूर्त्या होत्या गणपतीच्या आणि मूर्त्यांचं दर्शन पण घ्यायला घेतलं आणि बघायला पण भेटले इतके की कसं बनवतात, काय असतं. तर आणि मी जितकं होऊ शकेल माझ्याकडून तितकं मी या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवलं आहे आणि तुम्ही नक्कीच येऊ शकता इथे गणपती घ्यायला. सो जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर तुम्ही प्लीज जाऊन माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि मी अजून अशाच पद्धतीने तुमच्यासाठी वेगवेगळे व्हिडिओज घेऊन येईल. तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.